कोल्हापूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांचा आज प्रथम स्मृतिदिन. यानिमित्त खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रल्हाद चव्हाण यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वानं काँग्रेसचा झेंडा कायम फडकवत ठेवल्याचं सांगितलं. स्मृतिदिनानिमित्त घेण्यात येणारे कार्यक्रम दरवर्षी व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्यासारख्या जुन्या लोकांनी राजकारणातील आचारसंहितेचा पाया रचलाय. आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. करत असतात, कधी ते पदाची अपेक्षा करत नाही, परंतु काँग्रेसचा म्हणून एक झेंडा विचारानं फडकवत या ठिकाणी ठेवतात. आमच्याकडूनही बऱ्याचदा त्यांचा सन्मान त्या ठिकाणी जिल्हा काँग्रेसमध्ये होत नाही. अशा या सगळ्या कार्यकर्त्यांना इथं एक सन्मानाचं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध या ठिकाणी होतंय. आणि म्हणून आज स्मृतीनिमित्तानं चव्हाण साहेबांच्या स्मृती जागवत असताना एक चांगला पायंडा आपण पुढे घेऊन जातो. जो विचार चव्हाण साहेबांनी या शहरामध्ये मांडला आणि आपली हयात काँग्रेससाठी घालवली, तोच विचार पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणं ही आपली जबाबदारी. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी एक चांगले फुटबॉल खेळाडू ते एक चांगले राजकारणी म्हणून स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांनी कोल्हापुरात एक आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचं सांगितलं. आमदार जयश्री जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं तुकाराम हरी पाटील, श्रीकांत बापूसो सांगावे आणि पांडुरंग लक्ष्मण बोगरे यांना गौरवण्यात आलं. तर निष्ठावान पुरस्कार डॉक्टर महादेव निकम आणि बाळाबाई निंबाळकर यांना देण्यात आला. यावेळी PSI पदी निवड झालेल्या मनाली शिंदे यांना गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. दरम्यान चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं माजी नगरसेविका दीपाली ढोणुक्षे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, शहराध्यक्ष RK पोवार, माजी आमदार सुरेश साळुखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण, ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी, माजी नगरसेवक राजेश लाटकर, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेविका दीपा मगदुम, जिल्हा बँकेच्या संचालक स्मिता गवळी, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शशांक बावचकर, मदन चोडणकर, राज्य मंडप संघटनेचे अध्यक्ष राहुल मुनोद आदी मान्यवर उपस्थित होते.